झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। गुलेहिना मुन्नवर हुसेन अहमदनगरी यांचा गझल संग्रह आणि सय्यद अफजल लिखित अहमदनगर के न्यायमूर्ती या ग्रंथाचे मुंबईत प्रकाशन संपन्न। साहित्यिकांचा गौरव सोहळा। इक्बाल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी या संस्थेचा चौथा वर्धापन दिन नुकताच CSMT येथील अंजुमन इस्लाम कॅम्प जकिरिया सभागृहात अत्यंत दिमाखात पार पडला। या कार्यक्रमात साहित्य चर्चासत्र, ग्रंथाचे प्रकाशन, गुणवंत व्यक्तीचा सत्कार आणि काव्य संमेलन अशा विविध उपक्रमाचा सुरेख संगम दिसून आला। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 3 महत्त्वपूर्ण साहित्य कृतीचे प्रकाशन सोहळा होता। यामध्ये डॉक्टर तबस्सुम नाडकर लिखित शाहे मदीना, प्रसिद्ध शायर मुन्नवर हुसेन अहमदनगरी यांचा गझल संग्रह गुलेहिना आणि सय्यद अफजल लिखित अहमदनगर के नाया मोती या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। यावेळी शहनाज सिद्दीक शेख आणि डॉक्टर अशफाक उमर यांनी प्रकाशित साहित्यावर सविस्तर भाष्य करत लेखकांच्या कार्याचा गौरव केला। मुन्नवर हुसेन अहमदनगरी यांनी आपल्या अष्टपैलू शैलीत कार्यक्रमाचे उत्तरार्ध रंगलेल्या मुशायऱ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले। तसेच आपल्या गुलेहिना या काव्यसंग्रहातील निवडक गझला सादर करून त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली। त्यांच्या संयमित आणि प्रभावी उपस्थितीने काव्य संमेलनाची रंगत अधिकच वाढली होती। कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुश्ताक अंतुले यांनी भूषवले, तर उपायुक्त कैसर खालिद IPS हे पुणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। समकालीन सामाजिक परिवर्तन आणि श्री साहित्य या विषयावर प्राध्यापक आमना तहसीन आणि रजदा जमील यांनी विचार प्रवर्तक मांडणी केली। शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल नामवंत व्यक्तींना या प्रसंगी गौरवण्यात आले। लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड प्राध्यापक रजिया शबनम अब्दी, वकार अदब अवॉर्ड प्राध्यापक आमना तहसीन, सफीर अदब अवॉर्ड डॉक्टर नईमाल जाफरी पाशा, ताज सुकन अवॉर्ड नफीसा सुल्ताना अना, आफ्ताब तदरेस अवॉर्ड डॉक्टर मुशरत फिरदौस, अंदलीब अदब अवॉर्ड रजदा जमील या सोहळ्याला शहरातील प्रतिष्ठित साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुन्नवर हुसेन अहमदनगरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर शोएब अजी यांनी उपस्थितांचे आभार मानले। झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट।